आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडलंय. 9 सेकंडवर अक्षय जो आता स्ट्राईक एंडवर असेल. क्षेत्ररक्षणाची युवी रचना आपण पाहिली तर एक स्लिप, एक बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक मिड ऑन, एक क्षेत्ररक्षण पाहतोय तो म्हणजेच काउकॉनच्या दिशेला, आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला आणि एक शॉर्ट फाईन लेग. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण इथे पाहतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर दुसरा चेंडू हा निर्धाव आलाय. 4 षटकांचा सामना आहे. मागील दोन्ही सामने आपण पाहिले तर जास्त धावा पहिल्या इनिंगमध्ये झाल्या नाहीयेत, त्यामुळे इथे मात्र फलंदाजी करताना चांगले स्ट्रोक लावायला लागतील. यावेळेस कल्पकता दाखवली जाते, चेंडूला भिरकवलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार 6 धावांसाठी. षटकाने आपल्या खेळीला इथे सुरुवात करतोय. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज बाद. थैंक यू डीजे सत्या. एक डाव तुझा ते एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्या येतोय. षटका लगवल्यानंतर पुढच्या चेंडू ती षटका लगवणं फलंदाजाला तंबूच्या आशेला माघारी परतवलंय ते म्हणजे गोलंदाज रोहनने. या षटकाचा आतापर्यंत खेळ आपण पाहिला तर 4 चेंडू झालेले आहेत. धावफलकर 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे 9 सेकंडवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय यशवीर शेळाकडून. कारण आपण पाहिलं 9 सेकंडवरचा फलंदाज थोडा पुढे सरसावला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. षटकार वगळला तर या षटकात आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाज रोहनची. पावरप्लेच्या षटकात चांगल्या प्रकारे तो गोलंदाजी इथे करतोय. इथे मात्र चांगला फटका, चांगला टायमिंग, चांगलं प्लेसमेंट, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार. पुन्हा एक चला मित्रांनो, टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये कारण यानंतर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आणि आपण पाहिलं तर वातावरणही तितकंसं चांगलं पाहायला मिळत नाहीये. मध्येच विजा कडकडत आहेत, त्याचबरोबर वीज देखील चमकते, त्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना RA11 साबरी संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजीसाठी. आपण पाहतोय आता सज्ज होतोय तो म्हणजेच फलंदाज स्ट्राईक वरती सूरज. 9 सेकंडवर आपण पाहतोय ते म्हणजेच गणेशला, आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज संजय. संजय नाईक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय कारण 4 षटकांच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर एक पावती षटक होतं जे संपलेलं आहे. फील्ड एक्सटेन्शन ओपन करण्यात येईल. आता मात्र फलंदाजांना चांगली प्लेसमेंट करावी लागेल. इथे मात्र मिसॅम स्ट्रोक चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र कम्प्लिटली मिस जजमेंट आपण पाहतोय. जिथे झेल टिपणं आवश्यक होतं तिथे मात्र झेल निसटतोय. फलंदाजाला जीवदान लाभतंय.
आणि एक धाव देखील पूर्ण होते. चेंडू खूपच काळ उंच हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ऐनवेळी चेंडूच्या खाली आला होता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 15 धावा. 2 धावा इथे घेण्यात यश मिळतंय. यावेळेस जशीच्या खूपच बाहेर येऊन या चेंडूला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू इथे मात्र यष्टिरक्षकाच्या श्रेयाधून आपण पाहतोय स्लिपला चकवत चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला जात होता. लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा. 4 षटकांचा सामना आहे. मागील 4 षटकांचे सामने आपण पाहिले तर एका सामन्यात 40 धावांचं लक्ष गाठायचं होतं, एका सामन्यात 30 धावांचं लक्ष गाठायचं होतं आणि दोन्ही सामन्यात दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करण्यास संघ सामने जिंकले. इथे मात्र चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. दिनेश नाईक आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. चौथ्या क्रमांकावर दिनेश फलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडू तो बीट होतोय. निर्धाव चेंडू येतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू. या चेंडूवरती चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं झालं, मात्र फेक तितकीशी वेगवान नव्हती, त्यामुळे इथे एक चोटी धाव मिळते एकेरी धावेने. या षटकाची सांगता होते 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय RA11 सांबरी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. अशा पद्धतीने धावा झाल्या तर 4 षटकामध्ये 34 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल ती म्हणजेच RA11 सांबरी या संघाला. मात्र ही धावसंख्या या खेळपट्टी प्रतिस्पर्धी संघासमोर पुरेशी आहे का हे देखील पाहायचं आहे, कारण मागील 2 सामन्यात जवळ पाहिलं तर धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला गेलाय. याचा अर्थ किमान 45 ते 50 धावा जर 4 षटकामध्ये धावफलक लगवल्या गेल्या तर नक्कीच एक टफ फाईट, एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अविनाश वाघमारे. दिनेश स्ट्राइक वरती आपण पाहतोय. या चेंडूला आपण पाहिलं तर डिपेक्स स्कोरच्या दिशेला खेळून कळत आहे. थोडासा फंबल होते. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एकेरी धावचं रूपांतर दुहेरी धावे कसं करायचं याचं प्रात्यक्षिक आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून दाखवलं जात आहे. थोडीशी दिरंगाई झाली, थोडेसा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा. प्रत्येक धाव ही महत्वपूर्ण आहे या सामन्यात. यावेळेस कॉट बिहाइंड विकेटचं जोरदार अपील केलं जात आहे. या अपील मध्ये आपण पाहिलं नेहमीप्रमाणे यष्टिरक्षक खूपच उत्साही पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू नक्कीच उजव्याशीच्या बाहेर दूरवर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाज अविनाश वाघमारेचा. यावेळेस बॅटची कडा. इथे मात्र कोणती चूक होत नाहीये. यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज दीपेश बॅक टू
एक धाव मिळते. एकेर धावेने नवीन फलंदाज रवींद्रने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे संघाची 20 धावा. 4 चेंडू झालेले आपण पाहतोय या षटकातील. आतापर्यंत प्रभावी मारा गोलंदाज. इथे पुन्हा एकदा आउटसाइड एज आणि अजून एक फलंदाज कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. झालेले ते षटकातील आणि या षटकात विकेट जाण्याचं प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर धावांवरती लागलेली रोख. कारण या षटकात धावा येत नाहीये. धावांची गती वाढवायची आहे. मोठे फटके लगावायचे या उद्देशाने फलंदाज प्रयत्न करतायत. मात्र इथे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत विकेट मिळवतोय तो म्हणजे गोलंदाज. अंतिम चेंडू स्लोरनतोयचा होता. या चेंडूवर एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. या एकेर धावेने या षटकाची तिसऱ्या षटकाची सांगता होते आणि एकूण धाव फलकाकडे लक्ष दिलं आपण तर धाव संख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडू मध्ये 21 धावा. जर धावांचा आलेख आपण पाहिला तर पहिल्या षटकात आल्या त्या म्हणजे 13 धावा. दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 4 धावा. तिसऱ्या षटकात पुन्हा 4 धावा. धावांचा आलेख जर आपण पाहिला तर उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे धावांची गती विशेष नाहीये. विकेट गमावल्या जात आहेत आणि जे एक मोठं आव्हान पेश करायचं होतं त्या दृष्टिकोने कुठेतरी पाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच RE11 सामरी हा संघ. इथे मात्र RE11 सामरी संघाला कमबॅक करून दाखवावं लागेल. अंतिम षटकात चांगल्या धावा या निश्चितच जमावं लागतील. चौथं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज संजय नाईक. 2 संजय नाईक या सामन्यात आपल्याला एकाच संघात आपल्याला पाहायला मिळते. तसे बरेचसे एकाच नावाचे खेळाडू आपल्याला या स्पर्धेदरम्यान नक्कीच पाहायला मिळतील. निर्धाव चेंडूंनी गोलंदाजाने आपल्या षटकाची सुरुवात केली. या चेंडूला आपण पाहिलं तर नॉसक एंडवरच्या फलंदाजाला चेंडू आदळतोय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र ऐन मोकळीच्या क्षणी फलंदाजाला परतावं लागतं. नॉसक एंडवरचा फलंदाज तितकासा एके धावण्यामुळे धावसंख्येकडून होते ती म्हणजेच 22 धावा. चांगला कॉल मी म्हणेन कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला असं तर मात्र विकेट जाण्याची शक्यता होती. चांगला कॉल नॉसक एंडवरच्या फलंदाजाचा. यावेळी झेल होणार का चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. कॉट अँड बोल्ड पद्धतीत फलंदाज आलेले आहेत. चौथ्या आणि अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज ऑफच्या बाहेर शफल होतोय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट होतोय आणि फलंदाज एका मागोमाग एक आपण पाहिलं विकेट गमावले जात आहेत.
6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावसंख्या विशेष नाहीये, धावसंख्या 22 वरती स्थिरावलेली आहे. या चेंडू लागला फटका, इथे अजून एक झेल होऊ शकतो. चांगला झेल आपण पाहतोय. अजून एक फलंदाज बाद. सुमधुर रेट्रो सॉन्ग त्याच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. 7 फलंदाज इथे बाद झाले आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना फलंदाजी क्रम आपण पाहतोय. पाहूया चौथ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू तरी आपल्याला एखादा मोठा स्ट्रोक, एखादा चौकार षटकार, एखादी बाउंड्री पाहायला मिळणार का? आणि अंतिम चेंडू वरती आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय, तो म्हणजेच नोचा. याचा अर्थ या चेंडूवर 1 धाव मिळेल आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. फ्री हिट ची सुवर्ण संधी असेल. पाहूया या संधीचा लाभ घेता येतोय का फलंदाजाला. यावेळेस फटका चांगला आहे, झेल टिपला जाईल, मात्र फलंदाज झेल बाद. सुंदर असं नियोजन आयोजन माननीय श्री आदरणीय दिलीपजी भोईर सर छोटम सेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवानजी नाईक, आमचे संतोजी नाईक. बघूया कोण टॉस कोण मागतोय. हेड अँड टेल कोण मागतोय. यस, उमटे टीम या ठिकाणी आई करंजाई उमटे टीमचा कर्णधार टॉस मागतोय. हेड की टेल. टेल. येस, बघूया हेड आलाय आणि टॉस जिंकलाय सागर 11 पिंपळवाडी टीमने. काय घेणार. शत्रक्षण आपण या ठिकाणी घेणार आहात. यस, आपल्याला फलंदाजी करायची.
टॉस जिंकल्याचं क्षेत्ररक्षण घेतलंय पिंपळवाडी टीमने आई करंजाडी उमटे टीमला फलंदाजी पाचारण केलंय कारण लाईव्ह स्पर्धा चालू आहे. धन्यवाद सर. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. वळूया मैदानाकडे कारण दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 25 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिला चेंडू आपण पहिला आउटस्विंग पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज चकवत चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या दिशेला. सागर 11 पिंपळवाडी टीमने नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजी पाचारण केले उमटे टीमला. ओव्हर टू माईक कदम सर. धन्यवाद सर. नाणेफेकीचा कौल लागलेला आपण पाहिलात आणि त्यानंतर मैदानामध्ये पाहिलं 25 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. गणेश पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. महेश स्ट्राईकवर. यावेळेचा चेंडू आपण पाहिलात लेटकचा फटका चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषा अडवण्यात नक्कीच यशस्वी होतोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. चेंडूला वेट केलं. पहिला चेंडू बाहेर आहे. हात मोकळी करण्याची संधी आहे. त्यामुळे वेगवान फटका लागवण्यापेक्षा केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. इथे फलंदाज महेश कडून या 2 धावांनी महेशने आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडलंय. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष गाठायचं आहे. यावेळेस रिव्हर्सिव्हचा फटका लागण्याचा प्रयत्न. क्षेत्र चेंडू खाली येतोय. रिव्हर्सिव्हचा फटका अंगलट येतोय. फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय संजय नाईक वरंजेपाडा. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. जिथे पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं 1 गडी बाद 2 अशी स्थिती आहे. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. चला मित्रांनो सामना त्वरित सुरुवात करायची. आम्हाला कल्पना आहे सामना महत्वपूर्ण आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने. क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय कारण न्यू बॅटर नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहे. यावेळेचा फटका आपण पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र गोलंदाज गणेशवरती कर्णधार दाखवलेला विश्वास नक्कीच तो सार्थ ठरवतोय. कारण पावप्लेच्या षटकात जिथे पहिल्या षटकात मोठे फटके लगावले जातात पावप्लेच्या षटकात आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या जातात. बऱ्याचशा सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर किमान 10 ते 12 धावा पावप्लेच्या षटकात फटकवल्या जातात. इथे मात्र फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाते. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे पार येतोय. दणदणीत कणकणीत चौकार. टीजे सत्या आपण पाहतोय 2 क्षेत्र सीमारेषेत तैनात आहेत आणि त्यांच्यामध्ये जी रिक्त जागा होती त्याच ठिकाणी फटका लगावला जातोय. चांगली प्लेसमेंट आपण म्हणायला लागेल ते म्हणजे फलंदाजाची. यावेळेचा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर जाणारा ऑप्सिटच्या बाहेर शफल होऊन या चेंडूला शेवटच्या क्षणी स्क्वेअरकटचा फटका लागवण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फलंदाजाचा. मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धार चेंडूने पहिल्या षटकाची ते सांगता होते. जिथे 25 धावांचा पाठलाग करायचा आहे तिथे पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच आयुष 11 पुणे या संघाची. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर.
आता उर्वरित 3 षटकं 18 चेंडू आणि समीकरण इक्वेशन 1 पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. जर चेंडू आणि धावांमधलं अंतर पण पाहिलं तर विशेष नाहीये, मात्र इथे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना खूपच प्रभावी मारा करावा लागेल. मी आधीच म्हटलं होतं मागील 2 सामने जे आपण पाहिलेत किंवा आत्तापर्यंत ही स्पर्धा पाहिली किंवा आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धांचा विचार केला तर ही खेळपट्टी नक्कीच फलंदाजांसाठी पोषक ठरलेली आहे, फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली आहे. फलंदाजांनी खोऱ्याने इथे धावा जमवलेल्या आहेत, कारण ज्या ज्या वेळेस नाणेफेकीचा कौल केला जातो कोणताही कर्णधार जो नाणेफेकीचा कौल जिंकतो तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येत रोखून ती धावसंख्या यशस्वीरित्या पार करतो. आणि आजच्या दिवशीचं पण पाहिलं तर मला वाटतं केवळ 1 ते 2 धावसंख्या पहिल्या जे सामने झाले त्यामध्ये डिफेंड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करण्यास संघाने धावांचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज दिनेश नाईक. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ते म्हणजेच अविनाश याला, कारण पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा संपूर्ण खेळ हा अविनाशने नॉसचा एंडवर उभा राहून पाहिलाय. पाहूया कशा प्रकारे अविनाश या सामन्यात धावा जमवतोय. त्याच्याकडून नक्कीच काही चांगल्या खेळीची अपेक्षा असेल संघाला. इथे बॅटची कडा लागली, मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून जोपर्यंत पुढे सरसावतोय तोपर्यंत सहजरित्या इथे 1 धाव घेतली जाते. 1 धावेने अविनाशनी आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 7 धावा. हा सामना जिंकायचा असेल RE11 सामरी संघाला तर धावा रोखणं आवश्यक आहे गोलंदाज आणि त्याचबरोबर विकेट प्राप्त करणं देखील आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी क्रमांक आपण पाहतोय RE11 पुणे संघाचा निश्चितच ही धावसंख्या पार करून पुढील सामन्यात खेळताना त्यांना पण पाहू शकतो. इथे मात्र चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका लगवण्याचा प्रयत्न. जर पण पाहिलं तर आधुनिक क्रिकेटमध्ये म्हणा किंवा टेनिस क्रिकेटमध्ये मुख्यत्वे म्हणायचं झालं तर चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण पाहिलं हा चेंडू उजशीचा बाहेरचा होता, बॅकफुटला जाऊन या चेंडूला स्क्वेअर विकेटचा फटका लागला असता तर या चेंडू धावा जरी मिळाल्या असत्या, मात्र या चेंडूला केवळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगलाच मोठा फटका येईल या उद्देशाने फटका लगवण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव गेलाय. इथे मात्र कव्हरच्यावर फटका लागवण्याचा प्रयत्न, इथे मात्र अंगलटी येतोय, फलंदाज इथे बाद होतोय. 1 मोर विकेट. आपण पाहिलं तर कुठेतरी माझ्या शब्दांना फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला असंच मला वाटलं फलंदाजाने, मात्र एक चूक त्याकडून झाली. मी म्हटलं होतं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर विकेटचा फटका, मात्र इथे फ्रंट फुटला जाऊन लॉफ्टेड ड्राइव्हचा फटका लागण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे बॅटचा चेंडूचा सुरेख मिळाप झाला नाही, चेंडू मिडल झाला नाही आणि बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेला. जर आपण पाहिलं तर अजून एक गोष्ट त्यामध्ये नमूद करावी लागेल ती म्हणजेच सीमारेषा क्षेत्ररक्षण पाहिलं थोडंसं पुढे थोडीशी ऑकवर्ड पोझिशन नक्कीच म्हणावी लागेल. बाद होणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहिलाच संजय नाईक, ज्याने एक चौकार लगावला होता 5 चेंडूचा सामना करताना. 4 वैयक्तिक धावसंख्येवर एक चौकारीशी तो बाद झालाय. 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत, 1च धाव खर्च केली आतापर्यंत गोलंदाजाने. यावेळी चांगला चेंडू, या चेंडूला डॅप केलाय, या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षण पाहतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रापर्यंत जात चेंडूला फील्ड करतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन वाघमानने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. एक कंजूस षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात धावा जमवणं आवश्यक आहे. इथे मात्र कॉट बिहाइंड विकेटचं जोरदार अपील केलं जात आहे. या अपील मध्ये आपण पाहिलं तर उत्साह आहे, जोश आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास किती आहे, कारण आपण पाहिलं तर दोन्ही पंचांकडे इथे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ भूमिकेत, पंचांनी अपील इथे फेटाळून लावलेलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कलिनचा चेंडू होता. 5 चेंडू झालेले आहेत. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा.
कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या गोलंदाजीत असलेलं मिश्रण इथे करताना आपण पाहतोय गोलंदाजाला, आणि त्यामुळेच फलंदाज इथे धावा जमवू शकत नाहीये. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट आपण पाहतोय न्यू बॅटर, नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. सुनील नाईक आपण पाहतोय फलंदाजीसाठी, जर्सी क्रमांक 33. जर्सी क्रमांक 33 पण पाहिला तर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा जर्सी क्रमांक आहे. पाहूया त्याच्याप्रमाणे इथे आक्रमक फटकेबाजी फलंदाज सुनील करतो. धावसंख्या 8 सिरवलेली आहे, 2 षटक झालेली आहेत. 2 षटकांमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 2च धावा आल्यात. आणि बाद होणारी फलंदाजी संख्या पण पाहिली 3 फलंदाज बाद झाले आहेत. आता मात्र उर्वरित 2 षटक, 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. मागील षटकाने कुठेतरी सामन्यात रंगत निर्माण झाली असंच म्हणावं लागेल. ते मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जात आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. अपील मात्र जोरदार आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आकाश नाईक. इथे मात्र एक चांगली भागीदारी करावी लागेल गोलंदाजांना. नेहमीच म्हटलं जातं की 2 फलंदाजांमध्ये भागीदारी होते, मी म्हणतो 2 गोलंदाजांमध्ये देखील भागीदारी होते. कारण ज्याचा प्रत्यय आपण पाहिला तर पॉवरप्लेच्या षटकात गणेशने कंजूस षटक केलं, ज्याने 6 धावा दिल्या आणि त्याचा फायदा तशाच प्रकारे झाला तो म्हणजे दिनेशला. दुसऱ्या षटकात दिनेशने कंजूस गोलंदाजी केली, 2च धावा दिल्या आणि त्याचबरोबर 2 महत्वपूर्ण फलंदाज देखील त्याने बाद केलेत. इथे पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटचा अपील, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र 2 क्षेत्रशी यष्ट्यांच्या मागे होते, मात्र दोन्ही क्षेत्राच्या हाती चेंडू आला नाही आणि त्यामुळे ते चोरटी धाव पूर्ण होते. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा. इथे मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण आता जर आपण पाहिलं तर चेंडू आणि धावांमध्ये अंतर पाहायला मिळतंय. जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यानंतर पण पाहिलं होतं की 19 धावांची आवश्यकता होती 3 षटकामध्ये, मात्र इथे दुसऱ्या षटकात 2च धावा आल्या आणि त्याच्यात परिणाम स्वरूपात आपण पाहिलं ते इक्वेशन मध्ये चेंडू आणि धावांमध्ये फरक पाहायला मिळतोय. इथे मात्र स्लोअर वन चेंडू, इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतोय आणि त्याला फॉलो करणार चेंडू तो टाकतोय आणि त्याचबरोबर आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण देखील करतोय. चेंडू पण पाहिलं स्लोअर वन नक्कीच आहे, मात्र त्याचबरोबर चेंडूची बोटं फिरवली जात आहेत. थोडासा लेगकट स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे फलंदाज इथे मोठा फटका लागू शकत नाहीये, किंबहुना या चेंडू धावा येत नाहीयेत. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र हे जे दबाव आहे, दडपण आहे, ह्याला जुगारून एक मोठा फटका खेळावा लागेल. इथे चांगला फटका लागण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा एकदा उद्देशाच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा. धावांसाठी संघर्ष सुरूच आहे, कारण आपण पाहिलं एक चौकार पहिल्या षटकात आलाय आणि त्यानंतर बरेचसे निर्धाव चेंडू आलेले आहेत. विकेट गमावल्यानंतर आपण पाहिलं दबाव दडपण निर्माण होतो आणि त्यामुळे दबावाखाली थोडंसं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आणि त्यामुळे धावा येत नाहीयेत आणि कुठेतरी अडचणीत येतोय तो म्हणजेच आयुष्य 11 पुणे हा संघ. इथे मात्र दबावाला जुगारून एखादा मोठा फटका, एखादा चौका षटकार लगवणं आवश्यक आहे फलंदाजाला. प्रयत्न नक्कीच सुरू आहे. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट ही केला जातोय, डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच
11 धावा आणि आता मात्र इक्वेशन मित्रांनो आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला सुरुवात झाली, कोणाला वाटलंही नसेल दुसऱ्या सत्रात अशा प्रकारे सामना रंगेल, पण मी नेहमीच म्हणतो आणि मी बऱ्याच वेळेला समावेशला जिथे जिथे केलंय तिथे असे सामने मी पाहिलेत, कारण लो स्कोरिंग मॅच म्हणजेच कमी धावसंख्येचे सामने हे खरंच रंगतदार ठरतात. कारण जर गोलंदाज प्रभावी मारा करतो तर मात्र सामने अंतिम षटकात रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतात. इथे मात्र फटका चांगला आहे आणि या चेंडूवरती षटकार येतोय. गोलंदाजाला नियुक्त करायचंय आणि खरं तर म्हणावं लागेल पहिल्या 5 चेंडूमध्ये जी प्रभावी कामगिरी केली होती त्यावरती अंतिम चेंडूवरती गोलंदाज आकाशने इथे पाणी फिरलंय, कारण लेन डिलिव्हरी आपण पाहिली आणि त्याच्यावरती योग्य तो प्रहार केला गेला. आणि जसं मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका आवश्यक आहे, तो फटका येतोय तो म्हणजे फलंदाज सुनील नाईकच्या बॅटमधून. जर्सी क्रमांक 33 नक्कीच कुठेतरी फटका जर आपण पाहिला तर सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका होता. धावसंख्या झालेली ती म्हणजे 17 धावा. विजयासाठी अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 8 धावा या षटकाराचं वर्णन नक्कीच करावं लागेल, ते म्हणजे संजीवनी षटकार. आता मात्र अंतिम षटक 6 चेंडू 8 धावा. या 8 धावा रोखून आपल्या संघाच्या विजयाचा शिल्पकार गोलंदाज ठरणार का हे पाहायचंय. अक्षय नाईक गोलंदाजीसाठी येतोय, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक मोठी जबाबदारी कर्णधाराने त्याच्यावरती नक्कीच सोपवलेली आहे आणि कर्णधाराचा हा विश्वास तो सार्थ ठरवणार का हे देखील पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी संघ अडचणीत असताना ऐन मोकळी क्षणी षटकार आलाय आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ समान अवस्थेत आले तसं मी म्हणेन. कारण हे षटक अंतिम षटक आहे. या षटकात कंजूस गोलंदाजी झाली तर गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरू शकतो, मात्र या षटकात एक मोठा फटका आला तर मात्र विजयाजवळ आपण पाहू ते म्हणजेच आयुष 11 कुणी या संघाला. आतापर्यंत झालेल्या सामन्यात नक्कीच आयुष 11 कुणी हा संघ थोडासा वरचढ पाहायला मिळतोय, कारण विकेट जरी गमावल्या असल्या तरी धावांची संख्या विशेष नाही. अंतिम षटकात त्यांना 8 धावा जमवायच्यात आणि पूर्ण 360 डिग्रीच्या ग्राउंड मध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 8 धावा. याचा अर्थ गोलंदाजाला मात्र प्रभावी मारा करावा लागेल, अन्यथा कुणी हा संघ नक्कीच विजय संपादन करेल. इथे मात्र झेल होत नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ देखील मी म्हणेन. चेंडू जातोय लॉंग स्टॉप, सीमा रेषे पार येतोय, महत्वपूर्ण चौकार. डीजे बॅटची कडा घेत आपण पाहतोय यशरक्षला चकवत चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेपा. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला बिहाइंड विकेट पाहायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र त्यांनाही कोणती संधी मिळत नाही. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा ओव्हर दी वेस्ट हाईट आपण पाहतोय. नोचा इशारा येतोय. अवंतस्वरूपाची 1 धाव मिळेल. धावसंख्या आपण पहिली धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. आता मात्र अंतिम 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल, त्याबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी देखील असेल ती म्हणजे फलंदाजाला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा चेंडू. या चेंडू किती धावा मिळणार. झेल टिपला जातोय मात्र 1च धाव मिळेल. फलंदाज बाद दिला जाणार नाही, कारण फ्री हिटचे चेंडू पण पाहिलं तर फलंदाज किंवा रनआउटच्या स्वरूपात बाद दिला जातो. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चौकारानंतर आपण पाहतोय नक्कीच फलंदाजी करणारा संघ पूर्णतः या सामन्यावर पकड मजबूत करते आपली. इथे लेग बिफोर द विकेटचा अपील. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्नही यशस्वी होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या 2 धावा अशा प्रकारे विजयी धाव घेतली जाते आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच
आयुष 11 पुणे या संघाने. अभिनंदन आयुष 11 पुणे या संघाचं. आणि या सामन्यातील सामनाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच